मुलीची गोष्ट नाहीये, ही एका मुलीची गोष्ट नाहीये. काही काम नव्हतं ना, मराठ्याची संस्था आहे. का बरं मराठी करून ते मेले होते काय? का नाही घेतलं? का नाही ऍक्शन घेतली त्याच्यावर? 3 वर्ष झालं तू इथं काम करतोय आणि 3 वर्ष जर तू इथं काम करत असेल तर त्याची इतंभूत माहिती सरांकडे असली पाहिजे होती. कस्टडी आहे सर तुम्ही इथले. दोन पोरी घेऊन जातो स्टाफला कळत नाही आणि प्रशासनाला कळत नाही. मला वडिलांनी सांगितलं जर माझ्या मुलीचं नाव पुढे आलं तर मी आत्महत्या करेल आणि माझ्या मुलीचं बरं वाईट झालं तर तुम्ही जबाबदार राहाल. मला तक्रार द्यायची नाही. तुम्ही जर तसं काही केलं तर तुम्ही जबाबदार राहाल. तुमच्या मुलीचं बरं वाईट झालं. उत्तर देऊ द्या. उत्तर दिलं पाहिजे त्यांनी, देऊ द्या त्यांना उत्तर. ते काहीही उत्तर देऊ द्या. आम्ही मुसलमान आहे का? ऐका तुम्ही आता एक मिनिट. तुम्हाला कळतं बाकीचं काही कळत नाही का? पालकांचा शाळेत संतप्त आक्रोश. आरोपी शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी. सोशल मीडियावरील आवाहनानंतर शाळेत पालकांची मोठी गर्दी. घोषणाबाजीमुळे तणावपूर्ण वातावरण. अल्पवयीन विद्यार्थिनीला ब्लॅकमेल केल्याप्रकरणी शिक्षकाविरोधात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर परिसरातील वातावरण चांगलंच तापलेलं आहे. सोशल मीडियावर पालकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आल्यानंतर शुक्रवारी संबंधित शाळेच्या परिसरात मोठ्या संख्येनं पालक जमा झाले होते. यावेळी संतप्त पालकांनी शाळा प्रशासनाला जाब विचारत आमच्या मुलांचे दाखले LC तात्काळ परत द्या अशी मागणी केली. घटनेच्या गांभीर्यावर प्रश्न उपस्थित करत पालकांनी मुख्याध्यापक आणि संचालक मंडळासमोर प्रश्नांचा भडीमार केला. शाळा प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल का घेतली नाही? आरोपी शिक्षकाला तात्काळ निलंबित का करण्यात आलं नाही? त्याच्यावर आधीच कारवाई का झाली नाही? अशा संतप्त सवालांनी परिसर दणाणून गेला. दरम्यान संबंधित संस्थेचे सर्व पदाधिकारी घटनास्थळी येईपर्यंत आम्ही येथून हटणार नाही अशी ठाम भूमिका पालकांनी घेतली. काही वेळाने संस्थेचे पदाधिकारी शाळेत दाखल झाले. त्यांनी उपस्थित पालकांना संबोधित करत संबंधित आरोपी शिक्षकाला कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातलं जाणार नाही, त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, त्याचे निलंबन केलं जाईल, तसेच भविष्यात त्याला कोणत्याही शैक्षणिक संस्थेत नोकरी मिळणार नाही यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले. याशिवाय संस्थेमार्फत स्वतंत्रपणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. या आश्वासनानंतर जमाव काहीसा शांत झाला. मात्र प्रारंभी पालक आणि प्रशासन यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याने शाळा परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला. संतप्त पालकांकडून घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत योग्य भूमिका बजावत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात दिवसभर चर्चेला उधाण आले होते. कशा करता केले? आज जे TCS ला नाशिकला प्रकरण झालं, तुम्ही लक्षात घ्या. लव जिहाद सारखा विषय चालू आहे. आमच्या मुलीचं शारीरिक त्या ठिकाणी शोषण केलं जातंय, चुकीच्या पद्धतीने व्यभिचार केले जात आहे, लव जिहादच्या नावाखाली धर्मांतरण केलं जातंय. या सगळ्या गोष्टी पुढे असताना, एवढ्या गोष्टी घडत असताना एक तर त्याला शिक्षक म्हणून इथं पोस्ट केलं. शिक्षकांनी सुद्धा त्याच्या विरुद्ध तक्रारी केली आहे. आता मी त्या शिक्षकांचं नाव घेत नाही, परंतु त्याच्यानंतर प्राचार्य मुख्याध्यापकांनी काय कायद्याचे अत्यंत दुर्दैवी आहे आणि आम्हाला सगळ्याच कार्यकारिणीला त्याच्याबद्दल अत्यंत वाईट वाटलेलं आहे. याच्यामध्ये कोणाला पाठीशी घालण्याचा आमचा काही हेतू नव्हता, तेव्हाही नव्हता आणि आताही नाही. याच्यामध्ये जे काही सांगितलं गेलं की पालकांनी तक्रार करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर शाळेने ती भूमिका घेतली असते. आणि जे मला फोनवरती जे कार्यकर्ता बोलला तुम्ही सांगताय त्याच्यामध्ये एक सांगितलं की तुम्ही फिर्याद दाखल केल्यानंतर पोलीस चौकशी होणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही घ्यायचा तो निर्णय घ्या, आम्ही पण त्याच्यामध्ये
आम्हाला बोलल्यानंतर ते सगळं त्याचा खुलासा पोलीस स्टेशनला आम्ही करू असं त्याला सांगितलं. त्याचं तुम्ही काही नाही त्याच्या चुकीच्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हा जो काही कर्मचारी इथं ज्याची चर्चा झालेली आहे तो आम्ही नेमलेला नाही. ज्या बॉडीने नेमला त्यांना जाऊन विचारा पहिल्यांदा की याला तुम्ही का नेमला. आता इथे जे बोलताय ना 2022 साली या मुलाची ऑर्डर निघालेली आहे. त्यामुळं हे इथं राजकारण आणण्याचा प्रयत्न काही लोक करतायत तो अत्यंत चुकीचा आहे. तो कोणी लावला काय लावला जाऊ द्या, त्याच्याकडनं चुकी झाल्यानंतर त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे ही आमची कार्यकारिणीची भूमिका आहे. ज्या दिवशी तक्रार आली शाळेमध्ये त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याला काढून टाकले. निलंबन म्हणजे त्याची नोकरी काढून टाकली. तोपर्यंत तिथं संशय राहणार नाही हे लक्षात घ्या. पोलीस फिर्यादी आहे. यामध्ये आता सगळ्यांची मागणी आहे की नवीन गुन्हा दाखल करायचा. कोणतंही प्रकरण एका प्रकरणामध्ये 2 गुन्हे दाखल होऊ शकत नाही. हा त्याच्यामध्ये एक्सेप्शन फक्त असं आहे की भांडण 2 लोकांचे भांडण झाले तर ते दोघं एकमेकांविरुद्ध तक्रार देऊ शकतात. हा प्रकार भांडणाचा नाही. याच्यामध्ये आता पोलीस फिर्यादी झाली त्याच्यामुळे नवीन गुन्हा दाखल करणे शक्य नाही. त्याच्यामध्ये तपासामध्ये जी कोणती पीडित मुलगी आहे तिचे आई वडील नातेवाईक किंवा तिने कुणाला ज्यांना सांगितलं असेल ते तिचे शिक्षक ह्या सगळ्यांचे स्टेटमेंट घेऊन पोलिसांसमक्ष जबाब देऊन त्याच्यानंतर त्यांचे ज्यांचे आम्हाला आवश्यक वाटतं त्यांचे कोर्टासमोर जबाब होतील. हे झाल्यानंतर त्या आरोपीचं चार्जशीट कोर्टात जाईल. पोक्सो कायद्यामध्ये मिनिमम 5 किंवा 10 वर्ष शिक्षा आहे मिनिमम. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये सहजासहजी जामीन पण होत नाही. अरे बाबा झालं ना शाळेला तक्रार दिली नाही असं आमचं म्हणणं आहे तर आम्ही तक्रार झालो ना त्याच्यामध्ये. आम्हाला कोणत्याही गुन्ह्याची ज्याला पहिल्यांदा माहिती मिळते तो तक्रार देऊ शकतो.